नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर व्हिडिओमध्ये जी सुंदर दिसतेली जी तुम्ही बर्फी बघत आहात, तर आज आपण तीच रेसिपी बनवायची आहे. तर आज आपण ही नारळाची बर्फी बनवणार आहोत. एकदम इझी रेसिपी आहे. आता तरी एकदम ट्रेंडिंगवाली रेसिपी आहे आणि एकदम इझी, एकदम क्विक, पण चवीला एकदम भन्नाट लागणारी रेसिपी आहे. चला तर आपण ह्याच रेसिपीला आता आपण सुरू करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे एक पातेले घेतलेलं आहे. ते पातेले अर्ध भरेल इतकं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, गॅसवरती ठेवायचं, पाण्याला छान गरम होऊ द्यायचं, म्हणजे एक उकळी तरी यायला पाहिजे. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सुकं खोबरं लागेल आपल्याला. तर इथं सुकं खोबऱ्याच्या मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत, त्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. त्या बुडायला पाहिजेत इतकं तरी पाणी त्या पातेल्याला आपण टाकायचं आहे. आणि त्यानंतर मी बदामाचे 15 ते 20 घेतलेले आहेत बदाम, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं आणि याला एक छान उकळी काढायची. एक 5 ते 6 मिनिटाची मस्त उकळी काढायची. तर ह्याला छान उकळी निघालेली आहे. त्यानंतर थोडंसं थंड झालं की आपण साईडला हे काढून घेऊया. आणि त्यानंतर आपण हे जे सुकं खोबरं आहे त्याचं साल आपण काढून घ्यायचं आहे. तर आपण हे गरम पाण्यात उकळल्यामुळे ह्यांची सालं पटपट एकदम इझी निघतात. तर बदाम तर तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये एकदम इझीमध्ये निघत आहे. तर याच पद्धतीने आपण सर्व बदामाचे ते वरचे जे साल आहे ते आपण काढून घ्यायचं आहे. तर इथं मी 15 ते 20 बदाम घेतलेले आहेत. फक्त आपण ह्या दोनच साहित्याचा, मेन हे 2 साहित्य आहे, त्याचा वापर करून आपण मस्त अशी नारळाची बर्फी बनवणार आहोत. चला तर आता हे पटपट आपण बदामाचे हे साल काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला हे सुकं खोबरं जे आहे ते आपण उकळलेल्या पाण्यातून काढल्यामुळं त्याचे सुद्धा साल एकदम पटकन निघणार आहे. तर त्यासाठी आपल्याला आपण जे बटाट्याचं साल काढण्यासाठी जो साचा वापरतो तोच आपल्याला इथं वापरायचा आहे. आणि त्यानंतर जर तसं तुम्हाला इझी वाटत नसेल तर तुम्ही चाकूच्या साह्याने सुद्धा हे कट करून काढू शकता. तर या पद्धतीने बघू शकताय तुम्ही एकदम इझीमध्ये हे निघत आहे. तर हे असंच आपण आता तर तुम्हाला हे ज्याच्याने काढणं सोपं वाटतं तशा पद्धतीने तुम्ही काढू शकताय. बटाट्याच्या साच्यानं काढू शकताय किंवा तुम्ही चाकूच्या साह्याने सुद्धा हे काढू शकताय. तर या पद्धतीने हे मी काढून घेतलेलं आहे. तर आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, जेणेकरून आपण मिक्सरला हे बारीक करू शकू. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी त्याचे लांब पण एकदम पातळ असे तुकडे करून घेणार आहे. तर हे आपण काप करताना किंवा याचे तुकडे बनवणार आहोत त्यावेळेला ते जास्त पातळ होतील असंच करायचं, कारण खूप जास्त जाड केला तर त्याचं जो आपल्याला मिक्सरला आपण फिरवणार आहोत ते व्यवस्थित बारीक होणार नाही. त्यासाठी थोडंसं पातळ पातळ केला तर ते आपल्यालाच इझी जाणार आहे पुढं. तर तुम्ही बघू शकता आता आपण या पद्धतीने मस्त असे हे तुकडे आता केलेले आहेत. त्यात एखादा जरी पीस जाड असला तर मी तो परत कट करून घेतलेला आहे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर असंच आपण सगळ्या ह्या खोबऱ्याचं व्यवस्थित असं बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत. बदाम तर आपण असेच अखंड त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर हे बघू शकताय मस्त असं आपलं आता हे बारीक करून झालेलं आहे. तर याच्यातच मी थोडं थोडंसं आता खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करत त्याच्यामध्ये मी बदाम टाकले आहेत. तर हे आपण मिक्सरला आता मस्त असं फिरवून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय आपण मिक्सरला या पद्धतीने हे फिरवून घेतलेलं आहे. तर असं हे व्हायला पाहिजे मिक्सरमध्ये व्यवस्थित. चला तर आपलं हे सगळं खोबरं आता मिक्सरला छान बारीक करून झाले. तर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे. तर त्या कढईमध्ये आपण हे आता बारीक केलेलं सुकं खोबरं जे आहे ते आपण याच्यामध्ये टाकायचं आणि मस्त असं परतून घ्यायचं एक 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित. तर याच्यामध्ये तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता हे खोबरं परतण्यासाठी, पण इथं मी तुपाचा वापर केलेला नाहीये. एक साधारण 3 ते 4 मिनिटं आपल्याला कंटिन्यूअस असं हे मस्त असं हे खोबरं आता फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 वाटी दूध ॲड करायचं. तर ते सुद्धा मस्त असं या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं. चला तर हे दूध सुद्धा छान आपलं मिक्स झालं आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण साखर ॲड करणार आहोत. तर साखर तुम्हाला गोड खूप जास्त आवडत असेल तर त्याचं तुम्ही प्रमाण थोडंसं वाढवू शकता. पण इथं मी अर्धी वाटीपेक्षा थोडीशी साखर थोडीशी जादा वापरलेली आहे. तर ही साखरसुद्धा आता आपण या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. साखर आणि दूध टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं.
तर तुम्ही बघू शकता आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तयार झाल्यानंतर ते मिश्रण कसं दिसतंय आणि आधी कसं दिसत होतं. तर मस्त असं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे. तर याच्यात मी थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा वेलची पावडर आहे. तर ही आता आपण छान याच्यात मिक्स करून घेऊया. आणि असं आपल्याला मस्त असं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करायचा. मिश्रण तर आपलं हे तयार झालेलं आहे. तर हे तयार मिश्रण आता आपल्याला एका तुमच्याकडे एखादा बॉक्स असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, किंवा एखादा केक टीन असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता. तर या पद्धतीचा माझ्याकडे बॉक्स होता, तर त्याच्यामध्ये मी बटर पेपर टाकलेले आहे आणि त्याच्यावरती आता आपण हे तयार मिश्रण मस्त असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं. तर या पद्धतीने मी हे सर्व मिश्रण ह्या डब्यामध्ये एकदम समान असं व्यवस्थित पसरलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. चला, तर आपण व्यवस्थित मिश्रण हे व्यवस्थित डब्यामध्ये भरलेलं आहे. तर हे आता आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय की मस्त असं आपलं हे मिश्रण आता सेट झालेलं आहे. तर बघूया आता. तर डब्यातून एकदम इझिली मध्ये हे व्यवस्थित बाहेर पडलेलं सुद्धा आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ. तर याचा बटर पेपर आपण आता काढून घेऊया. आणि त्यानंतर आपण मस्त अशा ह्या चाकूच्या साह्याने याच्या वड्या पाडून घ्यायचे. तर लहान साईज किंवा मोठी साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. तर आता हे आता आपण कट करून घेऊया. तर या पद्धतीने मी हे कटिंग करून घेत आहे आणि कट सुद्धा एकदम इझिली होत आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. एकदम साधी सोपी पण चवीला एकदम भन्नाट लागणारी ही रेसिपी आहे. तर हे छान कट करून झाले. तर याच्यावरती तुमच्याकडे असलेले ड्रायफ्रुट्स तुम्ही याच्यावरती ठेवू शकताय. तर मी इथं बदाम आणि पिस्ताचे छोटे छोटे काप केलेले आहेत, त्याच्यावरती मी आता सजवत आहे त्याच्यावरून. तर त्या ड्रायफ्रुट्सनं सुद्धा त्या बर्फीला आणखीनच जास्त टेस्ट येईल. तर खूपच कमी साहित्यात पण चवीला एकदम भारी लागणारी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करू शकता. अशीच ही रेसिपी आहे. खूप कमी वेळात बनते ही रेसिपी. फक्त सेट होण्यासाठी आपल्याला ही फ्रीजमध्ये ठेवावी लागते इतकंच. नाहीतर एकदम कमी वेळेत एकदम भारी रेसिपी बनणारी ही आहे. चला, तर आपण मस्त असं हे सजवलेलं सुद्धा आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी ही नारळाची बर्फी. चला, तर मग रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण अशाच छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. एकदम इझी आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. थँक्यू.